लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता काव्या आणि पार्थ एक्झाम सेंटरवर निघालेले असतात. रस्त्यातच गाडी त्यांची थांबलेली असते आणि तेव्हा समोरून एक मोठी फोर व्हीलर येत असते. तेवढ्यातच काही गुंड त्या गाडीला अडवत असतात. हे सगळं काव्या आणि त्याचबरोबर पार्थ दोघेही जण पाहतात. तेव्हा काव्या आणि पार्थ म्हणत असतात, नेमकं तिथे काय चाललंय, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, नेमकं काहीतरी आहे असा विचार दोघेही जण करतात. आणि हा विचार दोघंही जणांनी केल्यानंतर इकडे काव्या म्हणत असते, चला पाहायला पाहिजे आपल्याला तिकडे जाऊन, असं म्हणून आता दोघेही जण त्या दिशेने निघालेले असतात. तेव्हा लगेच आता इकडे धनंजयचा फोन काव्याच्या फोनवर आलेला असतो, पण काव्याचा फोन तिच्या गाडीमध्येच असतो. आता हे सगळं काही होत असताना काव्या आणि पार्थ तिकडे त्या गुंडांकडे येतात आणि त्या गुंडांकडे आल्यानंतर ती लोक म्हणत असतात, हे सगळं काय चाललंय, तुमची हिंमत कशी झाली, हे सगळं एका स्त्रीला असं रस्त्यामध्ये अडवताय आणि त्याचबरोबर इकडे. तेव्हा ती गुंड म्हणत असतात, ओ तुम्ही शांत बसावं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात माहिती नाही आहेत, नेमकं काय होतंय आणि काय नाही ते, प्लीज तुम्ही आता शांत बसा. त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, नेमकं तुम्ही शांत बसा का म्हणताय, एका स्त्रीची अशी भर रस्त्यामध्ये तुम्ही अडवणूक करताय आणि त्याचबरोबर आम्हाला शांत बसा म्हणताय. अहो तुम्हाला नाही माहिती, ह्यांनी ना आम्हाला ओव्हरटेक केलं आणि त्याचबरोबर आमच्या गाडीला क्रॉससुद्धा केलेला आहे, तुम्ही बघितलं का, आमची गाडी इथे थोडीशी खरचटली ह्यांच्याकडनं, असंसुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, काय सांगताय काय, अहो आम्ही हॉकी खेळायला निघालो होतो, पण ही बाई मध्येच आली आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. त्यावर काव्या म्हणत असते, अच्छा देशमुख, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, म्हणजे बाईक दोनच आहेत आणि दोन बाईकवर हे लोक 6 जण बसले आहेत. मग मला सांगा देशमुख, हे जर 2 बाईकवर 6 जण बसले आहेत म्हटल्यावर ह्यांनी किती मोठा रूल इथे ब्रेक केला आहे, ही तुमच्या गोष्ट लक्षात येते का. आणि त्याच नंतर लगेच आता पार्थ म्हणत असतो, हो हो, तो तर ह्या लोकांनी रूल ब्रेक केलाच आहे, पण आता इकडे एका स्त्रीची सुद्धा हे छेड काढतायत, ते सुद्धा इथे ब्रेक केलंच आहे ना, असं सुद्धा पार्थ म्हणत असतो. तेव्हा आता इकडे ती गाडीत बसलेली लेडीज म्हणत असते, हे बघा प्लीज मला वाचवावं, हे बघा माझी काही चूक नाही आहे, खरं तर ह्या गोष्टी मला इथे करायच्या नव्हत्या, म्हणजे काय झालं ना, ही लोक मला ओव्हरटेक करत होते आणि ही लोक दंगामस्ती करत चालले होते आणि माझ्या गाडीचा अचानकच ब्रेक लागला आणि तेव्हा त्यांच्या गाडीला माझी गाडी टच झाली, मी हे मुद्दामून नाही केलं, मी त्यांना सॉरीसुद्धा म्हटलेलं आहे, असं सुद्धा आता इथे काव्या बोलू लागते. त्यावर लगेच आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर काव्या म्हणत असते, अरे वा 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 वा, असं आहे तर मग आता तुम्हाला तर कायदा माहितीच पाहिजे की नाही, एका बाईकवर तुम्ही तिघे तिघे जण बसताय. त्यावर ती गुंड म्हणत असतात, ओ मॅडम प्लीज आम्हाला कायदा नका शिकू. त्यावर काव्या म्हणत असते, तुम्हाला कायदा शिकण्याची खूप गरज आहे, तुम्ही या जरा बाजूला, मी फ्युचर IAS आहे, मग मी तुम्हाला कायदा शिकवणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशावर शक्य आहेत, चला मी तुम्हाला कायदा शिकवतेच, असं म्हणून काव्या आता त्या सर्व गुंडांना एका बाजूला घेऊन जाते. त्या गुंडांना एका बाजूला घेऊन गेल्यानंतर लगेच आता पार्थ जो आहे ना, तो त्या फोर व्हीलरमध्ये बसलेल्या लेडीजला खुणावतो आणि म्हणत असतो, तुम्ही आता गेलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा लगेच आता ती स्त्री तिथून पळ काढत असते. आता ती तिथून तर निघून गेलेली असते, पण ह्या गुंडांना मात्र इथे खूपच मोठा चकवा दिलेला असतो. आता इकडे ती लोक निघून गेल्यानंतर इकडे ती गुंड ह्या दोघांकडे पाहतात. काव्याला आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनाही फारच आनंद झालेला असतो. तेव्हा ती गुंड म्हणत असतात, म्हणजे तुम्ही आमच्यासोबत असा गेम केला, तुमची हिंमत कशी झाली, आम्हाला एका बाजूला घेतलं आणि त्याचबरोबर त्या स्त्रीला तुम्ही तिथून पाठवून दिलेला आहे, नाही तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्यासोबत अशा पद्धतीने नको करायला हव्या होत्या, तुम्ही असं का केलं, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती गुंड मात्र काही केल्या शांत बसत नाहीत. ती गुंड लगेच आता पार्कच्या गाडीकडे जातात आणि पार्कच्या गाडीकडे गेल्यानंतर पार्कच्या गाडीची चावी ते काढून घेतात आणि म्हणत असतात, तू अशा पद्धतीने आमच्यासोबत हा सगळा काही जो गेम आहे तो केलास ना, आता आम्हीसुद्धा बघतो की तू इथून कसा निघून जातो आणि काय करतो ते, आम्हालासुद्धा हे सगळं काही पाहायचंच आहे, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो, हे बघा आमच्या वाकड्यात जाऊ नका,
तुम्ही ही जी काही चावी घेतलेली आहे ना, ती चावी गपचूप परत द्या. त्यावर ते गुंड म्हणत असतात, नाही, ही जी चावी आहे ना, ती चावी आम्ही तुला अजिबात परत देणार नाही आहोत. त्यावर मात्र पार्थ थोडासा चिडतो आणि म्हणत असतो, हे बघा, मला पूर्ण खात्री आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ही जी चावी आहे ना, ती तुम्ही स्वतः माझ्या हातामध्ये द्याल, याची मला पूर्ण खात्री आहे. असं सुद्धा आता इकडे जो काही पार्थ आहे तो इथे बोलू लागतो. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आशीर्वाद बंगल्यामध्ये म्हणजेच देशमुखांच्या बंगल्यामध्ये इथे सासू सुनेंच्या फारच छान पद्धतीने गप्पा इथे रंगलेल्या असतात. आणि सासू सुनेंच्या गप्पा रंगल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जी काही मानिनी आहे, ती मानिनी इथे आता जो जीवा आहे त्या जीवाबद्दल बऱ्याच काही गोष्टी इथे आता नंदिनीला सांगत असते. ती म्हणत असते, खरं तर तुला एक गोष्ट सांगू का नंदिनी, जो काही आपला जीवा आहे ना, जीवा इथे रात्रीचं ना अंथरूण ओलं करायचा. काय सांगताय काय? हो गो, खरं सांगते मी तुला. आणि तेव्हा ती म्हणत असते, पण तुला सांगू का, हे सगळं का व्हायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी व्हायच्या. जो काही आपला पार्थ आहे ना, पार्थ, तो मात्र इकडे आपल्या जीवाला घाबरवायचा. म्हणजे तो काय करायचा नेमका? अगं, तो काय करायचा सांगू का तुला, की तो भूताच्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा आणि त्यामुळे जीवा फार घाबरायचा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बापरे, हे सगळं असं सुद्धा होतं, ह्या तर गोष्टी मला अजिबात इथे माहितीच नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर तेवढ्यात जीवा तिथे आलेला असतो. आता जीवा तिथे आल्याबरोबर इकडे लगेचच मानिनी म्हणत असते, काय रे पठ्ठ्या, बाबा शेवटी तुझी वाट बघून बघून तिथून निघून सुद्धा गेलेले आहेत. काय हे तुझं काय चाललंय, अशा पद्धतीने कोणी वागतं का रे? तेव्हा जीवा म्हणत असतो, वाट बघून निघून गेले तरीसुद्धा इथे माणसाने कोणासाठीही थांबू नये. कारण प्रत्येकाची वाट बघत बसलं ना तर प्रत्येकजणच इकडे आपल्यासाठी थांबेल. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या तर नाही आहेत नाही. त्यावर लगेच आता इकडे रेणी म्हणत असते, अरे असं काय बोलतोय जीवा, वेडा आहेस का तू? असं कोण बोलतं बरं, सांग बरं तू. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो आई, मी बोलतो ना हे सगळं, कारण आतापर्यंत आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त इथे धोकाच मिळालेला आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अरे वा, तुम्ही PPT बनवली सुद्धा? तेव्हा तो म्हणत असतो, हो PPT बनवली. त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, बरं झालं, आता ही कमीत कमी ही PPT तरी बाबांना इथे आवडावी म्हणजे झालं. तेव्हा जीवा म्हणत असतो, आत्तापर्यंत जीवा देशमुखने केलेलं कोणतंही काम इथे कोणाला न आवडेल असं कधीच होत नाही, म्हणजे PPT तर अजिबातच नाही. तेव्हा ती म्हणत असते, हो ते तर बरोबर आहे जीवा, पण बरं झालं, खरं तर तू ही जी काही PPT बनवायला आणलीस ना, ती तुझ्या वडिलांना माहिती नाही आहे, ही गोष्ट मला समजली. तुम्हाला कसं समजलं जीवा? म्हणजे त्याचं काय आहे ना, यामध्ये बऱ्याच काही गोष्टी इनक्लिअर होत्या. म्हणजे मला त्याच्यामध्ये काही डिटेल्स हव्या होत्या आणि काही डिटेल्स हव्या असूनसुद्धा इकडे त्या डिटेल्स मला काही केल्या व्यवस्थित भेटत नव्हत्या. म्हणून मी तुझ्या बाबांना फोन केला होता. मग तेव्हा समजलं की तू तुझ्या बाबांना न सांगताच ही PPT बनवण्यासाठी तू इथे घेऊन आली आहेस. ही गोष्ट मला समजली. त्यावर लगेच आता नंदिनी खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती म्हणत असते, काय केलं जीवा तुम्ही हे? का उगाचच तुम्ही बाबांना फोन केला? तुम्ही बाबांना फोन करायला नको हवा होता जीवा, तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने वागलात, असं आता नंदिनी म्हणत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर जीवा म्हणत असतो, काय सांगतेस काय नंदिनी? अरे म्हणजे मला एक गोष्ट सांग, तू इकडे ही PPT माझ्याकडे बनवायला घेऊन आलीस, पण ही PPT बनवत असताना तुला तुझ्या बाबांना हे सगळं काही सांगायचं नव्हतं आणि त्यांना माझी मदत घ्यायची नव्हती, हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही? त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही अजिबात तसं नाही आहे जीवा, पण मग तू फक्त PPT बनवण्यासाठी इथे आलीस का? त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, प्लीज माझं तुम्ही समजून घ्या, एकदा माझं ऐकून तरी घ्या. त्यावर जीवा म्हणत असतो, काय ऐकून घेऊ? बोल ना, काय ऐकून घेऊ? तू ह्या सगळ्यासाठी इथे आली होतीस ना? त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी इकडे आलेली आहे. त्यावर तो म्हणत असतो, काय बोलायचं होतं तुला, बोल ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, सगळं काही समजलंय मला, म्हणजे गुड्डूनी सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टी मला समजल्यात. आणि तेव्हा दारावरती बेल वाजते तर मानिनी दरवाजा उघडण्यासाठी गेलेली असते. मानिनी म्हणत असते, तुम्ही तुमचं कंटिन्यू करा, मी बघते कोण आले ते, असं म्हणून मानिनी दरवाजा उघडते. तेव्हा समोर वकील दिसतात. आता वकील दिसल्यानंतर मानिनी म्हणते, तुम्हाला कोण हवंय? मला जीवा देशमुख हवेत, असं वकील सांगतात.
तेव्हा मानिनी आणि त्याचबरोबर वकील इथे जीवाकडे येतात. तेव्हा वकील जीवाला म्हणत असतात, तुम्हीच ना जीवा देशमुख? तेव्हा जीवा म्हणत असतो, हो मीच जीवा देशमुख. मग तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये जो काही घटस्फोटाचे पेपर बनवायला सांगितले होते ते पेपर बनवून रेडी आहेत, असं आता इकडे वकील सांगतात. हे सगळं काही ऐकल्यानंतर मानिनी आणि नंदिनीला फारच मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो. त्याचसोबत इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता गुंडांनी चावी काढून घेतलेली असते आणि तेव्हा काव्या म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा इकडे आता ती चावी आपण कशी घेणार आहोत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. ती चावी कशी घ्यायची, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहतो. तेव्हा त्या सर्व गुंडांशी पार्थ अगदीच डॅशिंग पद्धतीने हिरो स्टाईलनेच पूर्ण गुंडांची चांगलीच धुलाई करत असतो. एवढा बेदम मारतो की काही विचारू नका. तेव्हा काव्याला सुद्धा तो हातावर उचलतो आणि काव्याला सुद्धा त्या गुंडांना मारायला लावलेलं असतं. काव्या तर हे सगळं पाहून खूपच खुश झालेली असते. तिला आतापर्यंत पार्थ या पद्धतीने गुंडांबरोबर मारामारी करेल ही गोष्ट मात्र तिला माहितीच नव्हते. आणि आता ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे तिला तर फारच जास्त आनंदसुद्धा इथे झालेला असतो. आता इकडे शेवटी एक गुंडा आलेला असतो आणि तो गुंडा आल्यानंतर पार्थवर तो ओरडत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख बघा जरा, देशमुख बघा. तेव्हा लगेच आता इकडे जो पार्थ आहे तो मात्र त्या गुंडांना पुन्हा आणखी 4 हात करून त्याची पुन्हा चांगली धुलाई करतो. तेव्हा काव्या जी आहे ती पार्थला पाहते आणि क्लॅप क्लॅप करून टाळ्या वाजवत असते आणि पार्थचं फारच कौतुक करत असते. आता सरते शेवटी काय तर प्रेक्षकांनो, एक जो काही माणूस आहे, एक गुंड, तो तिथेच थांबलेला असतो. बाकीच्या गुंडांना तर पार्थने चांगलं बेदम मारहाण केलेली असते. ते गुंड अक्षरशः पळून गेलेली असतात, पण त्यातला एक जो काही आहे ना तो मात्र तिथेच थांबलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वकिलांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता वकील म्हणत असतात, तुम्ही जो काही इथे पेपर मागवलेले आहेत ते पेपर इथे रेडी आहेत आणि ते पेपर रेडी असल्याकारणाने मी तेच पेपर इथे आता घेऊन आलेलो आहे, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. तेव्हा लगेचच आता मानिनी म्हणत असते, नाही जीवा, काय चाललंय हे तुझं, काय फाजीलपणा आहे, ह्या पद्धतीने तू कसं काय वागू शकतोस आणि हे सगळ्या गोष्टी काय आहेत. त्यावर तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस, हे सगळं तुझ्या सुनेमुळेच झालेलं आहे, तुझ्या सुनेकडूनच तर मी शिकलोय हे सगळं काही. तेव्हा मानिनी म्हणत असते, बाद झाला आता जीवा, मी ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या अजिबात ह्या पद्धतीने ऐकूनच घेणार नाहीये, तू गप्प बस. तेव्हा ती वकिलांना म्हणत असते, हे बघा वकील साहेब, आम्हाला माफ करा, आम्हाला कोणताही घटस्फोट वगैरे काहीच करायचं नाही. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं आई, बघितलं वकील साहेब, पहिली आई असेल जी आई इथे सुनेच्या बाजूने बोलते आणि त्याचबरोबर मुलाच्या विरोधामध्ये जाऊन बोलते, ही ती पहिलीच आई असेल, असं सुद्धा इकडे आता जीवा बोलत असतो. आता दुसऱ्या बाजूला एक गुंड उठलेला असतो आणि तो गुंड उठल्यानंतर त्याने मात्र इथे काव्याच्या इथे गळ्यासमोरच सुरी पकडलेली असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जीवा हे सगळं काही बोलल्यानंतर आता मान्य म्हणत असते, काय चाललंय जीवा तुझं, जरा तरी शांत बसणार आहेस का तू. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं मी आणि का आणि कशामुळे शांत बसणार आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला त्या गुंडांनी हे सगळं काही केल्यानंतर आता पार्थ मात्र फारच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही एक काम करा, माझी आई नेहमी म्हणते, आपण जर एखाद्या टेन्शनमध्ये वगैरे असेल ना तर आपण एक काम करायचं की आपण उलटे अंक मोजायचे, म्हणजे 10पासून 1पर्यंत अंक मोजायचे. तेव्हा लगेच आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, काय चालले काव्या, तुम्हाला अशा ह्याच्यामध्ये सुद्धा मस्करी सुचते. तर आता काव्या जी आहे ना ती तिथे गाडीवर असलेलं हेल्मेटकडे त्याला इशारा करते आणि म्हणत असते, ते हेल्मेट घ्या, हेल्मेट. तेव्हा पार्थ जो आहे तो हेल्मेट घेतो आणि हेल्मेट घेतल्यानंतर काव्याकडे फेकतो. आता काव्याकडे हेल्मेट फेकल्यानंतर काव्या ते हेल्मेट घेते आणि त्या गुंडांच्या डोक्यामध्ये जोरातच मारत असते आणि जोरातच डोक्यामध्ये मारल्यानंतर तो गुंड खाली जमिनीवर कोसळतो. आता इकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने जे काही इथे वकील आलेले आहेत, वकील आल्यानंतर इकडे लगेचच आता मानिनी म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या जो काही घटस्फोट आहे ना तो घटस्फोट इथे होता कामा नये. तुम्ही अजिबात ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करू नका, असं मानिनीचं म्हणणं असतं. पण आता जीवा म्हणत असतो, अगं आई, हे तर मी आत्ता केलेलं आहे, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, कारण हे नंदिनीने तर खूप पहिलेच करून ठेवलेलं आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते,
हे शक्यच नाही, माझी सून ह्या सगळ्या गोष्टी करणं अजिबात शक्य नाही आहे, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई हे मी खूप अगोदर केलेलं आहे, पण हे 16 डिसेंबरच्या अगोदर केलं होतं, मी हे आत्ता अजिबात केलं नाही आहे. तेव्हा मानिनीला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इथे तुमच्यासोबत राहायचंच नाही आहे नंदिनी, कारण इथे तुला फक्त आणि फक्त तुझ्या वडिलांचं ऐकायचं असेल, तुझ्या वडिलांच्या तुला जर आपला संसार वाचवायचाच नसेल आणि त्याचबरोबर तुला जर इथे माझ्यासोबत राहायचंच नसेल तर काय फरक पडतो. गेली 21 दिवस मी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, पण त्याने मात्र तुला काहीच फरक पडला नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे की नाही. जर एका पॉईंटला गुड्डू तुला सगळं काही सांगतोय आणि गुड्डूने सांगितल्यानंतर तू ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनामध्ये येत आहेत, मग मला सांग, उद्या जाऊन पुढे जाऊन तुझे बाबासुद्धा तुला असंच म्हटले तर तू काय करणार आहेस. मग गुड्डूने सांगितल्यामुळे तुला ह्या गोष्टी कळाल्या का. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा प्लीज तुम्ही असा डोक्यामध्ये राग घालून घेऊ नका, मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी नंदिनी, बोलून झालं आहे माझं सगळं. अगं गेली 21 दिवस तर मी हेच करत होतो, 21 दिवस मी तुझ्याशी ह्याच गोष्टी बोलत होतो. 21 दिवसात तू काय केलेलं आहेस, 21 दिवसात तुला नाही समजलं जीवा काय करतो आणि काय नाही ते. मग आता मी माझा चांगुलपणा किती आणि कशा पद्धतीने दाखवू तेच मला काही कळत नाही. त्यावर मानिनी म्हणत असते, जीवा आता खूप जास्त अति होतं या, हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता इथे थांबव हे सगळं. अरे ती तुझ्याशी बोलायला आली आहे. तेव्हा लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, पण ती तिच्या बाबाची परवानगी घेऊन आली आहे का, ही गोष्टसुद्धा तिला विचार एकदा. त्यावर लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही गुंडा आहे त्याच्या डोक्यामध्ये जे हेल्मेट पडलेलं असतं, ते हेल्मेट पडल्यानंतर इकडे आता तो उठतो आणि पार्थ आता इकडे काव्याला सेल्यूट करायला सांगत असतो. तर आता इकडे ह्या दोघांना असं वाटत असतं की तो मात्र आता जो गुंडा आहे तो ह्यांच्या वाटेला वगैरे जाणार नाही, अशा गोष्टी इकडे आता त्या दोघांना सुद्धा वाटत असतात. पण आता प्रेक्षकांनो, जेव्हा तो गुंड जो आहे ना तो उठतो आणि उठल्यानंतर त्याच्या हातामध्ये जी हॉकी स्टिक असते तो हॉकी स्टिक घेतो आणि लगेचच काव्याच्या डोक्यामध्ये घालत असतो. आता काव्याच्या डोक्यामध्ये हॉकी स्टिक घालत असताना काव्या पाहते, खरं तर आता इकडे तिला असं वाटतं की नक्कीच तो पार्थच्या डोक्यामध्ये हॉकी स्टिक घालणार आहे. आणि तेव्हा लगेच ती पार्थला जोरात धक्का देते आणि पार्थला जोरात धक्का दिल्यानंतर ती हॉकी स्टिक जी आहे ती काव्याच्या डोक्यामध्ये लागते. काव्याच्या डोक्यामध्ये एवढ्या जोरात ती हॉकी स्टिक लागलेली असते की काही विचारू नका. काव्या लगेच देशमुख म्हणून ओरडते. तेव्हा पार्थ मागे वळून पाहतो, पडणाऱ्या काव्याला तो सावरतो आणि तो गुंड मात्र चकितच झालेला असतो. आता हे सगळं बघा ना, एकाचा जीव वाचवायला गेलेले काव्या आणि पार्थ मात्र आता स्वतःच्या जीवाची बाजी लावून बसलेले असतात. रस्त्यावरच इकडे आता जो पार्थ आहे तो बसलेला असतो आणि त्याने काव्याला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो. काव्या उठाना, तुम्हाला काय झाले, काव्या उठाना, तुम्हाला काय झाले, असं तो म्हणत असतो. जेव्हा त्याचा एक हात तिच्या डोक्याखाली असतो तेव्हा तो पूर्ण ओला झालेला असतो, कारण तिच्या डोक्यातून पूर्ण रक्त वाहत असतं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता मात्र पार्थ जोराजोरात ओरडत असतो, काव्या मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, काव्या उठा, काव्या उठा, काव्या उठा म्हणून म्हणून ओरडत असतो, रडत असतो. पण आता तो गुंड मात्र तिथून पलायन केलेलं असतं. इकडे आता पार्थला काय करावं काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे जो जीवा आहे तो नंदिनीसमोर घटस्फोटाचे कागद घेऊन उभा असतो आणि तो कंटिन्यू नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी मला तुझं काहीच नाही ऐकायचं आहे, आत्ताच्या आत्ता ह्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर, मी तुझं काहीच नाही ऐकणार आहे नंदिनी, ह्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कर. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना, हे बघा मला ह्या घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करायच्या नाही येतं, मला नाही द्यायचा आहे तुम्हाला घटस्फोट, प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही मी तुझं काहीच नाही ऐकून घेणार, मी तुला सांगितलं ना ताबडतोब ह्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर म्हणून. पण आता हे सगळं काही होत असताना नंदिनी खूप रडत असते. जीवा तिला फोर्स करत असतो आणि तो म्हणत असतो, मला नाही राहायचं तुझ्यासोबत, सह्या कर नंदिनी, सह्या कर. सरते शेवटी काय तर इकडे आता नंदिनीने ते पेपर हातात घेतलेले असतात आणि ज्या ठिकाणी तिला सही करायची असते त्या ठिकाणी तिने आता पेन चालवायला सुरुवात केलेली असते. पण आता प्रेक्षकांनो, खरंच तेवढ्यातच बघा ना, पार्थचा फोन येतो नंदिनीच्या फोनवरती आणि पार्थचा फोन आल्यानंतर नंदिनी त्या फोनकडे पाहते. आता तो ती फोन हातामध्ये घेते आणि लगेचच कानाला लावत असते. तिकडून पार्थचा आवाज येत असतो, काव्या काव्या.
तेव्हा नंदिनी त्याला विचारते, काय झालंय पार्थ, काय झालंय? तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्याचा अपघात झालाय, काव्याच्या डोक्याला खूप मार लागलेला आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर मात्र जो काही नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा ह्या दोघांचाही घटस्फोट तिथेच थांबणार असतो. नंदिनी जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काही समजल्यानंतर मानिनीला सुद्धा फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आता प्रेक्षकांनो, काव्या नेमकं कशा पद्धतीने रिकवर होईल? काल तुम्ही म्हटला होतात की काव्याला काही होता कामा नये, पण आता काव्याचा खरंच मेमरी लॉस होईल का? का हे सगळं काही रम्या आणि वसूने घडून आणलेलं असेल? काय होईल हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हा एपिसोड नक्की एन्जॉय केला असेल याची मला आशा आहे. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.